आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं असं आहे. त्यामुळे ते या विषयावरती विचारच करत नाही ते. तर मी याच्यावरती बोलतो आणि मी जरी विसरलो तरी तुम्ही मला आठवण करून द्या, ठीक आहे, म्हणजे त्यांना कवर करतो ती. आणि कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या मुलांना जर समजणं हे मेरे को क्यों बता रहा है तू, ठीक आहे, तुम्हारे जैसे लेक्चर बहुत हमने सुने, चलो जाओ, असेच म्हणतात माहिती आहे का. तर तेव्हा कसं माहिती आहे का, हे सर्व हळूहळू त्यांना कधी कळणार, जेव्हा वय निघून जाईल आणि वेळ एक बार निघून गेली की कोणासाठी थांबत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यांना फक्त माझी एखादी लिंक द्या, म्हणजे मी त्यांच्याशी मी बोलेन. मग माझे एखादी त्यांनी व्हिडिओ बघितला तर. नियमो आरती ना, अर्चना, मी असं बोलणार होते की मेंटल, पण मीच हसले की मी असं कसं बोलले मी. अच्छा, कमेंट चुकून गेली. ओके ओके, काय नाही, अंडरस्टूड आहे आम्ही. शेयर मार्केट, यस लाइव शेयर मार्केटिंग बताओ थोड़ा. नहीं, शेयर मार्केट तो हम बता देंगे, लेकिन क्या है कि बाकी वो उनको समझ में कुछ नहीं आएगा, ठीक है. लेकिन एक है, शेयर मार्केट में आपको बहुत ही ज्ञान है तभी रहना, या थोड़ा पार ज्ञान है तो मत रहना, क्योंकि इसमें आपको आज मिलेगा कल कुछ नहीं मिलेगा, क्योंकि शेयर मार्केट का कोई भरोसा नहीं है, ये कब डूब जाएगा, ये थोड़ा ध्यान रखना है. ट्रान्सफर झालं नवीन सिटीमध्ये मुलांची शाळा कशी निवडायची, आजकाल शाळेमध्ये फीस वाढत चालली, तर त्या दृष्टिकोनातून कशी शाळा निवडायची. कसं माहिती आहे का, पहिले तर ये रुद्रा कदम आहे ते यांनी, अच्छा ओके, तर यांनी सांगितले शाळा कशी निवडायची. पहिली गोष्टमध्ये आपलं बजेट आपण बघितलं पाहिजे आणि बजेटनंतरच आपण शाळा निवडली पाहिजे. आणि याच्यामध्ये कसं माहिती आहे का, तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल तर केंद्रीय विद्यालय आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर डिफेन्स पर्सन असेल तर तुमच्यासाठी KV पण आहे आणि APS पण आहे, ठीक आहे. मग या शाळा तुम्ही निवडू शकता चांगल्या. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पण बाहेर जे सिव्हिल आहेत, ठीक आहे, आजकाल नवा नियम काढलेला आहे, हे दिल्लीमध्ये तरी आहे, याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या शाळा भेटून जाईल. मेन आहे म्हणजे तुमचं फायनान्शियल कितीपर्यंत आहे त्या हिशोबानं तुम्ही निवडायचे आहे. नाहीतर लोक चांगले मोठ्या ह्याच्यात घातल्यामुळे तुम्ही पण घालायला जाऊ नका. कारण की आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाची आवड पाहिजे त्याच्यामध्ये, की मुलाला किती आवड आहे त्याच्यामध्ये शिकण्याची, त्या उद्देशाने तुम्ही घाला. नाही तर नुसतं शाळेत टाकून काही उपयोग नाही. हो, आम्ही विसरलो, 100 लाईक झालेले आहेत. थँक्यू सो मच. सुवर्णाताई, खूप जास्त गायुराणी, गायुराणी, अरे सोना इधर आजा बेटा. ताई मी लाईक केलं. पापाची लाडली बघा इथं आहे. एक मिनिट, तुम्ही पूछ रहे थे बेटा कहाँ गई, बोला सो गई क्या, पूछ रहे थे बेटा. नहीं, मैं सोई नहीं थी, दादू मुझे मारा, मैं तो सो के मारा था, मुझे इसे उसको मारी थी मैं. अच्छा, कहाँ गई थी बेटा, थोड़ा बताना. मैं दादू को जाकर मारी थी, वो मी तक दूध आ था. गलत आहे रे. आजकाल जबाबदारी नको असते मुलांना. हो बरोबर आहे. जबाबदारी म्हणजे कसं आहे, मुलांची जबाबदारी काय असते माहिती आहे का, आपल्या बापानं जे आई आणि वडिलांनी जे कष्ट केलेले आपल्या शिकवण्याचे, त्यांचा उद्देश काय आहे हे त्यांना माहीत पाहिजे. जरूर नाही की त्यांनी पुरं IAS IPS या मोठ्या पदावर जाणं, पण आपल्या बापाची परिस्थिती आणि आई वडिलांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे. मुलांना ओळखलं आलं तरच पोरगं पुढे जाईल. टेक केयर, बाय 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 बोल रहे बेटा. बाय बेटा, मैं इसको आंसर दे रहा हूँ, तुम्हें देना. शोभा पाचोरे बरोबर म्हणताय तुम्ही, कारण की जॉब करून रिटायर होईपर्यंत घरची जबाबदारी सांभाळून नोकरी केली, मुलं तशी नाहीत. म्हणून तर मी म्हटलं, कारण की